बाप्पाचं आगमन आता लवकरच होणार आहे आणि त्यात आपल्या हातचं रोज एक नवा प्रसाद करायची इच्छा असते आणि तेव्हा वेळ पण आपल्याकडे खूप कमी असतो। म्हणून त्यासाठी मी तुमच्यासाठी खास एक रेसिपी घेऊन आली आहे आणि या रेसिपीला जास्त वेळ पण लागत नाही आणि अगदी 10 मिनिटांमध्ये झटपट ही रेसिपी तयार होते। तर ही रेसिपी बघण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता 2 चम्मच साजूक तूप टाकून घेत आहे आणि याला आता थोडंसं हलकसं गरम करून घ्यायचं। तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता या ठिकाणी। तर बघा तूप हलकसं गरम झालेलं आहे। तर आता इथे मी 1 बाउल बारीक रवा घेतलेला आहे, याला बारीक सोजी असे सुद्धा म्हटलं जातं। तर याला आता ह्या तुपामध्ये टाकून घेऊया आणि एकदम कमी गॅसवर भाजून घेऊया। खूप मोठी गॅस करायची नाही, नाहीतर करपून जातो रवा। तर आपल्याला हलकसंच फक्त भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजून घ्यायचं नाही आहे, त्यामुळे कमी गॅसवरच भाजून घ्यायचं शक्यतो रवा। आणि ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या बरोबर काढून घ्यायच्या चम्मचनी। तुम्हाला जर मोदक खूप कमी करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी रव्याचं प्रमाण कमी घेऊ शकता। तर मी इथे 1 बाउल घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही रवा घेऊ शकता। तर बघा आपला रवा मस्त छान भाजला गेलेला आहे, कलर तुम्ही बघू शकता हलकासा बदललेला आहे, चेंज झालेला आहे। तर हलकासा गोल्डन ब्राउनिश कलर आलेला आहे। तर याच टेक्स्चरवर रवा भाजून घ्यायचा। तर बघा अशा पद्धतीने रवा भाजून घ्यायचा, खूप जास्त भाजायचं नाही। तर आता इथे मी नॉर्मल टेम्परेचरमधला दूध घेतलेला आहे 1 बाउल। तर ह्या दुधाला आपण इथे टाकून घेऊया। तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता, पण शक्यतो दुधाचाच वापर करा। दूध टाकल्याने मोदकाला चव छान येते, त्यामुळे शक्यतो दुधाचाच वापर करा। आणि ह्या दुधाला आता छान रव्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर बघा इथे दूध टाकल्याने रवा छान फुललेला आहे। तर सुरुवातीला ह्या रव्याच्या गुठळ्या बनतात, तर ह्या गुठळ्या चम्मचनी बरोबर काढून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायच्या। आणि इथे मी आता केशरचं दूध टाकून घेत आहे। मी हे आधीच 7 ते 8 केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या दुधामध्ये टाकून, तर हे आता इथे टाकून घेतलेले आहे। याच्यामुळे मोदकाला छान कलर येतो, त्यामुळे मी हे केशरचं दूध टाकलेलं आहे याच्यामध्ये। तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही केशर स्किप करू शकता। तर आता इथे मी 1 प्लेट ओल्या खोबऱ्याचं किस घेतलेला आहे। तर ह्या खोबऱ्याला मी आधीच किसून ठेवलेलं होतं। तर ह्या किसाला पण आपण इथे टाकून घेऊया ह्या रव्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊया। तर ह्या गुठळ्या बघा हळूहळू असे जमा होऊन राहिलेल्या आहे। तर ह्या गुठळ्या मग नंतर शेवट निघून जाणार, पण शक्यतो चम्मचनीच चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गुठळ्या काढण्याचा प्रयत्न करायचा। तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं। आणि मी इथे आणखी 1 बाउल मी दूध टाकलेलं होतं, ह्याच वाटीच्या सेम प्रमाणाने, म्हणजेच मी या वाटीच्या मापाने 2 वाटी दूध टाकलेलं आहे रव्यामध्ये। तर बघा हे आता रवा चांगला पातळ झालेला आहे। तर ह्या चम्मचने असं गोल गोल फिरवत राहायचं, म्हणजे त्या गुठळ्या हळूहळू निघून जातात। तर या रव्याला पूर्ण 4 ते 5 मिनिट शिजायला लागतात। तर ह्या अशा चम्मचने अशा गुठळ्या काढून घ्यायच्या। आणि आता इथे मी चिमूटभर फूड कलर टाकून घेत आहे, ऑरेंज कलर थोडंसं टाकलं तर त्याच्यामुळे पिवळा कलर येऊन जातो। तुमच्याकडे जर कोणता पण कलर असेल फूड कलर तर तो तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। तर हा कलर टाकल्याने मोदक बघायला खूप छान दिसतो आणि आकर्षक पण वाटतो। तुम्हाला कलर नाही टाकायचा असेल तर तुम्ही साधा पण बिना कलरचा मोदक बनवू शकता। तर आता इथे मी पाऊण वाटी साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर ह्या साखरेला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। साखर टाकल्यामुळे हा जो रवा आहे तो आणखी पातळ होतो
आणि ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या पण निघायला मदत होते। तर बघा मी जसं जसं चम्मचनी मिक्स करत आहे तसं तसं हे पातळ होत चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि मग हेच हळूहळू आणखी घट्ट व्हायला लागतं आणि त्याच्या गुठळ्या पण निघून जातात। तुम्ही बघू शकता इथे आता रवा पूर्ण घट्ट झालेला आहे आणि छान असा त्याचा हळूहळू डो पण होऊन राहिलेला आहे। हा जसा जसा आणखी शिजत जाणार तसं तसं आणखी घट्ट डो बनत जाणार। तर बघा आता इथे मी वेलची पावडर टाकत आहे, 2 ते 3 वेलची घेतले होते त्याचं पावडर केलेलं आहे आणि ते पण मी इथे मिक्स करत आहे। तुम्ही हवं तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट टाकायचं आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, पण मी नंतर टाकणार आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर बघा हे पण आता छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता याला आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। आणि ह्या परातीमध्ये काढल्याने जो आपला डो आहे तो लवकर थंड होईल। तर आता याला चम्मचने असं स्प्रेड करून घ्यायचं परातीमध्ये, म्हणजे हा जो डो आहे तो लवकर थंड होईल। तुम्ही बघू शकता रव्याला किती मस्त सुंदर कलर आलेला आहे, येलो कलर। आणि आता याला असं चम्मचने स्प्रेड करून घ्यायचं आणि असं थंड होऊन जाईल लवकर, म्हणजे आपला वेळ पण खूप कमी लागेल। तर याला 5 ते 7 मिनिटं आपण थंड व्हायला ठेवून देऊया। बघा हे थंड झालेलं आहे। तर याच्यामधला मी थोडासा पार्ट असा एका ताटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट टाकणार आहे। हे काजू आणि बदामाचे बाईट्स आहेत, याला मी बारीक करून घेतलेलं होतं क्रश करून। तर हे आता याच्यामध्ये टाकून असं हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे जे पूर्ण ड्रायफ्रूट आहे ह्या रव्याच्या याच्यामध्ये डोमध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल आणि मोदकामध्ये खायला छान वाटते। तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण डोमध्ये हे ड्रायफ्रूट टाकू शकता। तर बघा हे आपले पूर्ण मिक्स करून झालेले आहे। तर आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे मी थोडंसं तूप असं हाताला लावून घेत आहे, पूर्ण हाताला लावून घ्यायचं, म्हणजे हे जे रवा आहे तो हाताला चिकटणार नाही। तर अशा पद्धतीने थोडासा गोळा घ्यायचा असा हातामध्ये आणि त्याचे छोटे छोटे असे डो करून घ्यायचे, हलक्या हाताने, खूप दाबायचं नाही। तर हे बघा मी अशा पद्धतीने पूर्ण डो करून घेतलेले आहे, छोटे छोटे गोळे। तर आता हे जे उरलेलं जे मिक्स बॅटर आहे त्याला आपण आता हाताने छान असं मळून घेऊया। जे चम्मचला लागलेलं आहे ते थोडं काढून घेत आहे इथे आणि आता याला पुन्हा मी हाताला थोडंसं तूप लावून घेत आहे, म्हणजे हाताला चिकटणार नाही। आणि ह्या डोमध्ये पण थोडंसं मी तूप टाकून घेत आहे आणि हाताने असं मळून घ्यायचं छान, म्हणजे ज्या लहान मोठ्या ज्या गुठळ्या राहिल्या असेल एखादी त्या पूर्ण निघून जाते आणि डो पण छान बनतो। तर हाताने थोडंसं हलकंसं असं मळून घ्यायचं, साधारण 1 मिनिट याला छान मळून घ्यायचं असं तूप टाकून। तर आता आपण मोदक करायला घेऊया। तर सर्वात आधी थोडंसं असं तूप घ्यायचं हाताला आणि हा जो मोदकाचा साचा राहतो याला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं, पूर्ण याला असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे जो आपला गोळा आहे मोदकाचा तो चिकटणार नाही आणि लवकर निघेल, त्यासाठी थोडंसं तूप लावून घ्यायचं। तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल पण लावू शकता या ठिकाणी। तर हे बघा अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आणि आणखी मी थोडंसं तूप घेतलेलं आहे हाताला लावायला, म्हणजे हाताला चिकटलं नाही पाहिजे। तर थोडासा असा गोळा घ्यायचा आणि ह्या साच्यामध्ये टाकून घ्यायचा मोदकाच्या, असं थोडा लांबसर गोळा करायचा म्हणजे लवकर जातो। आणि याला असं बोटाने थोडंसं असं आजूबाजूने असं दाबत न्यायचं, म्हणजे तो ज्या कड्या आहेत त्याच्यामध्ये तो चिकटले जाईल। आणि याच्यामध्ये मी आता जे आपण गोळे केले होते ड्रायफ्रूट टाकलेले आहे ते टाकून घ्यायचे। तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे, या गोळ्याला पण हलकंसं असं लांबसर करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं। बघा अशा पद्धतीने थोडं थोडं टाकत न्यायचं। तर हे अशा पद्धतीने हा जो गोळा आहे ड्रायफ्रूटचा तो टाकायचा आणि हे बघा हा पूर्ण असा दाबत न्यायचा, म्हणजे खालपासून वरपर्यंत, म्हणजे तो पूर्ण असा सेट होऊन जातो। आपला आता पूर्ण मोदक भरून झालेला आहे साच्यामध्ये
आणि आपण इथे जो स्प्रेड आपण जास्त दाबतो ना हाताने, त्यामुळे जे जॉईंटिंग राहते त्याच्यामधून हे असे निघतं बाहेर. तर ते आपण हाताने असं काढून घ्यायचं. आणि आता आपण ह्या साच्यामधून मोदक काढून घेऊया. ह्या कड्या आपल्या हे लॉकचं ते काढून घ्यायचं आणि हे असं अगदी अलगद हातावर घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसून राहिलेला आहे आणि कलर पण आणि त्याचा शेप पण बघू शकता तुम्ही किती छान दिसून राहिलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसरे मोदक बनवून घेऊया. तर मी हा मोदक आता ताटीवरती ठेवून दिलेला आहे आणि आता दुसरा मोदक करायला घेऊया. तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा जो तूप लावलेला होता तो 4-5 मोदक बनेपर्यंत तो राहतो साच्यामध्ये. तर प्रत्येक वेळेस तूप लावायची गरज नाही आहे. तर इथे मी आणखी थोडासा कणकेचा गोळा घेतलेला आहे, रव्याचा गोळा घेतलेला आहे आणि याला पण आता पूर्ण भरून घेतलेला आहे मोदकाला. बघा अशाच पद्धतीने पूर्ण मोदक बनवून घ्यायचे. तर बघा दुसरा पण मी तुम्हाला साच्यामधून काढून दाखवते मोदक. तर बघू शकता तुम्ही दुसरा पण मोदक किती छान झालेला आहे, अगदी सुरेख दिसत आहे दिसायला आणि याला जास्त वेळ पण लागत नाही बनवायला. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पण मोदक बनवून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. तर बघा इथे पूर्ण मोदक झालेले आहेत बनवून. किती सुंदर कलर दिसत आहे आणि दिसायला पण अगदी सुरेख दिसून राहिलेले आहे आणि याला जास्त वेळ पण लागत नाही. मी जास्त मोदकाचं बॅटर रवा घेतला होता त्यामुळे मला जास्त वेळ लागलेला आहे. तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला यापेक्षा पण खूप कमी वेळ लागू शकतो. तर बघा कलर पण बघू शकता आणि त्याचा शेप पण बघू शकता किती छान दिसत आहे. तुम्हाला जर दुसऱ्या कलरचे मोदक बनवायचे असेल तर तुम्ही दुसरा कलर फूड कलर वापरू शकता याच्यामध्ये. आणि या मोदकाला बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी झटपट तयार होते आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होते. तुम्हाला जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे पटकन मोदक बनवू शकता आणि देवबाप्पाला तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकता देवबाप्पासमोर. व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही टिप्स असेल ट्रिक्स असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.